गोकुळच्या शांत गावावर सोनेरी सूर्य उगवला, पण ती शांतता फार काळ टिकली नाही. लहान कान्हा, ज्याचे डोळे पहाटेच्या ताऱ्यासारखे चमकत होते, त्याने आधीच आपली खोडकर वृत्ती सुरू केली होती. त्याला शोधायला खूप आवडायचे, विशेषतः जिथे त्याला जायचे नव्हते. त्याची आवडती जागा म्हणजे गोठ्यामागील मोठे चिखलाचे अंगण. गायींसाठी नाही, मुळीच नाही. कान्हाला त्याहून खूपच मनोरंजक गोष्ट हवी होती, ती चिकट काळी माती. त्याची आई यशोदा त्याला 1000 वेळा म्हणाली होती, कान्हा, माती ही झाडं वाढवण्यासाठी असते, चवीसाठी नाही. आज सकाळी यशोदा लोणी घुसळत होती. तिचे मन मलईदार पांढऱ्या स्वादिष्ट ढिगाऱ्यांमध्ये गुंतले होते. पण तिने पाठ फिरवताच एका लहान हाताने चिखलात खोलवर खोदले. प्लॉप असा आवाज झाला आणि ती माती लहान कान्हाच्या तोंडात गेली. अचानक एक लहान मित्र बाळ मोठे डोळे घेऊन धावत आला. यशोदामा, कान्हा माती खात आहे. यशोदेने कपाळावरची मलईची पुसून दीर्घ श्वास घेतला. तो मुलगा, तो गोडवा आणि खोडकरपणा यांचा एक मोठा झंझावात होता. तिने आपल्या साडीचा पदर मागे ओढत अंगणाकडे धाव घेतली. लहान कान्हा तिथे उभा होता, पूर्णपणे निष्पाप दिसण्याचा प्रयत्न करत तोंडाला पुसत होता. कान्हा, तू माती खाल्ली का? तिने आपले हात कमरेवर ठेवून त्याला विचारले. कान्हाने जोरात आपले डोके हलवले. त्याचे काळे कुरळे केस डोलले. नाही आई, कधीच नाही. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण यशोदेने हळूवारपणे त्याचा हात धरला. तोंड उघड माझ्या प्रिय बाळा, तू काय लपवत आहेस ते मला पाहू दे. लहान कान्हाला माहीत होते की त्याच्या लाडक्या आईपासून सुटका नाही. त्याने ओरडा खाण्यासाठी तयार होऊन आपले तोंड पूर्ण उघडले. पण त्या चिकट काळ्या मातीऐवजी यशोदेला एक अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट दिसली. त्याच्या लहान गोल तोंडात माती नव्हती, तर एक फिरणारे विश्व होते. तिला आकाशगंगेची रुपेरी पांढरी नदी, चमकणारा सूर्य आणि चंद्र, पर्वत आणि महासागर आणि त्यांच्यात राहणारे प्रत्येक प्राणी दिसले. फक्त एका क्षणासाठी तिला समजले, हा फक्त तिचा खोडकर मुलगा नव्हता, तो प्रत्येक गोष्टीचा निर्माता होता. संपूर्ण जग आपल्या लहानशा शरीरात घेऊन होता. त्याच्या हास्याचा खरा अर्थ तिला भांबावून टाकणारा होता. तारे नाहीसे झाले, माती परत काळोखात गेली आणि तिला फक्त तिच्या बाळाचे निरोगी गुलाबी तोंड दिसले. यशोदेने त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले. माझ्या गोड लहान कान्हा, ती कुजबुजली, तुझं लोणी खा, माती नको. आणि लहान कान्हा हसला, कारण त्याला माहीत होते की त्याची आई नेहमी त्याचे प्रेम पाहणार, अगदी चिखलमय खोडकरपणामधूनही.